लॅमार्किझम. लॅमार्क, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क 1744 आणि 1829, म्हणजे यामध्ये त्याचा जन्म झाला 1744 आणि 1829 मृत्यू झाला. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क नाव लक्षात ठेवा. यांनी लॅमार्किझम नावाची थेरी मांडली. जसं इव्होल्युशन करता डार्विननी थेरी मांडली नॅचरल सिलेक्शन, तसं लॅमार्कनी लॅमार्किझम ही थेरी मांडली. आता या थेरीमध्ये काय सांगितलं त्यांनी, लॅमार्क प्रपोज दॅट ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. डार्विननी काय सांगितलं, नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. लॅमार्कनी सांगितलं ॲक्टिव्हिटीज, जो कृती किंवा ज्या गोष्टी सजीव जिवंत असताना करतो त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, इव्होल्युशन होतं. धिस फ्रेंच नॅचरलिस्ट प्रपोज दॅट each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transformed to the next generation and such changes are occur in next sequential generation too. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, प्राणी आणि वनस्पती जेव्हा जिवंत असताना त्याच्या शरीरामध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये, शरीर रचनेमध्ये काही बदल घडून येतात आणि ते बदल काय करतो, तो दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट करतो. त्याला होणाऱ्या पिल्लांमध्ये ते जनरेशन ट्रान्समिट करतो रिप्रोडक्शनच्या मार्फत. आणि मग ते कॅरेक्टर ट्रान्समिट केल्यानंतर जनरेशन आफ्टर जनरेशन ते कॅरेक्टर काय होत जातात, विकसित होत जातात. आणि विकसित होत गेल्यामुळे नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होतो. त्याकरता त्यांनी काही पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याबद्दल आपण समोर बघूया. आता या थेरीबद्दल बघूया. लॅमार्किझम. Jean Baptiste Lamarck proposed the morphological changes occurring in living organism are responsible for evolution and reason behind these morphological changes is the activities or laziness of the organism. मग ही थेरी काय सांगतं की सजीवांमध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे जे आपल्याला दिसतात, सजीवांमध्ये काही मॉर्फॉलॉजिकल बदल आपल्याला दिसून येतात आणि हे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस कशामुळे येतात, ॲक्टिव्हिटीज आणि लेझिनेस. तो काही कृती करतो किंवा आळशीपणा करतो, त्याचे इंटरेस्टिंग एक्झाम्पल समोर आहे. आणि त्याच्या मार्फत ज्या कृती घडून येतात, जे काही तो कार्य करतो त्यामुळे ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस घडून येतात. अँड धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. या प्रिन्सिपलला काय म्हटलं त्यांनी, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. प्राणी काही ऑर्गनचा उपयोग करतो आणि काही ऑर्गनचा उपयोग करत नाही. जसं आपण वेस्टिजियल ऑर्गनमध्ये बघितलं, ज्या ऑर्गनचा शरीराला उपयोग नसतो ते ऑर्गन हळूहळू काय होत जातात, डिजेनरेट होत जातात, नष्ट होत जातात आणि काही काळानंतर ते पूर्णपणे नष्ट होतात. यूज ह्या झाला डिसयूज. यूज म्हणजे काय, काही ऑर्गनचा तो जास्त उपयोग करतो आणि ते ऑर्गन मग हळूहळू विकसित होत जातात, आणखी स्ट्रॉंग होतात. दुसऱ्या जनरेशनमध्ये आणखी स्ट्रॉंग, त्या जनरेशनमध्ये आणखी स्ट्रॉंग, असे ते ऑर्गन स्ट्रॉंग होत गेल्यामुळे तो नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होतो. बघा, ही सेड दॅट, आता एक्झाम्पल पहा, नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक्स फॉर द सेव्हरल जनरेशन. आता एक जिराफचं एक्झाम्पल आहे. म्हणजे लॅमार्कच्या म्हणण्यानुसार काय, जे आधीचे जिराफ होते, हजारो वर्षाच्या आधीचे जिराफ होते, आता हा बघा, त्याची मान जी आहे ही एवढी लांब नव्हती. ग्रासलँड प्रदेशामध्ये हे जिराफ राहायचे आणि त्या ठिकाणचे गवत ते खायचं. मग गवत खाली होतं त्यामुळे त्याला काही मान जास्त उंच करायची गरज नव्हती. पण मग त्यांची संख्या वाढली, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये हर्बिव्होरस ॲनिमल वाढले आणि गवत काय झालं, गवत कमी होत गेलं. काही अशी घटना घडली असेल की गवत पूर्णपणे नष्ट झालं. मग काय केलं, तो झाडांवरचा पाला खायला लागला, म्हणजे मग त्याला मान उंच करावी लागली. बरोबर झाले. मग झाडांचा खालचा पाला संपला असेल, मग त्याला आणखी मान उंच करून उंच फांद्यांवरचा पाला तो खायला लागला. मग असं करता करता त्याची मान जी आहे त्याचा उपयोग त्याने जास्त केला आणि मग जनरेशन आफ्टर जनरेशन त्याची मान काय झाली, उंच उंच होत गेली. आणि आजची जिराफ आपण बघतो की त्यांची मान काय खूप उंच आहे. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे लॅमार्कनी. सिमिलरली the shoulders of the ironsmith have become very strong due to the frequent hammering movement. आयर्नस्मिथ म्हणजे काय होतं, लोहार काय करतो, हातोड्याचा उपयोग करतो आणि त्याच्या मदतीने काय करतो, त्या लोखंडाच्या वस्तूवरती आघात करत असतो. त्यामुळे लोखंड उचलण्याकरता, तो हातोडा उचलण्याकरता त्याला त्याच्या
शोल्डरचा उपयोग करावा लागतो, त्यामुळे त्याचे शोल्डर काय होतात, स्ट्रॉंग होत जातात. बरोबर आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल दिलं, विंग्स ऑफ द बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू द नो यूज. आता ऑस्ट्रिच आणि इमू जे आहेत हे मोठे बर्ड्स आहेत आणि ते पंखांचा जास्त उपयोग करत नव्हते, आणि पंखांचा उपयोग करत नसल्यामुळे त्यांचे पंख काय झाले, हळूहळू कमजोर झाले. त्यामुळे ते पक्षी जे आहेत उडू शकत नाही, फार जास्त उंच उडू शकत नाहीत. आता या ठिकाणी पहिल्या दोन एक्झाम्पलमध्ये यूज दिसतं आपल्याला, यूज आणि डिसयूज थेरी मांडली. जिराफने मानेचा जास्त उपयोग केला त्यामुळे त्याची मान उंच झाली. आयन स्मिथ हा शोल्डरचा उपयोग करतो हातोडा उचलण्याकरता, त्यामुळे त्याचे शोल्डर मजबूत झाले. आता इमू आणि ऑस्ट्रिच ह्या पंखांचा उपयोग करत नव्हते, त्यांचे डिसयूज आहे, त्यामुळे त्यांचे पंख कमजोर झाले. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू द लिव्हिंग इन वॉटर. आता स्वॅन आणि डक हे पाण्यामध्ये चालू शकतात, पाण्यामध्ये पोहू शकतात, तरंगू शकतात, कारण त्यांच्या पायामध्ये असे काही बदल घडून आले, ते पाण्यामध्ये राहायचे नेहमी, त्यामुळे त्याचे पाय कसे झाले, पाण्यामध्ये राहण्याकरता विकसित झाले, ते बदल त्याच्यामध्ये घडून आले. त्यानंतर स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन द बॉडी बाय फॉर बोरोईंग हॅबिटॅट. आजचे साप जे आहे, सापांना पाय नाही, पण लॅमार्कच्या म्हणण्यानुसार काय होतं, आधीचे साप होते त्यांना चालण्याकरता अवयव होते, पाय होते, परंतु तो काय करायचा, बिळात राहायचा, आपल्या शत्रूपासून वाचण्याकरता पटकन बिळामध्ये घुसायचा. मग बिळामध्ये घुसत असताना त्याला पायाचा काय व्हायचा, त्रास व्हायचा. बरोबर आहे. मग हळूहळू काय झालं, तो बिळात राहायला लागला, पायाची गरज त्याला कमी पडत राहिली, पायाचा त्रास व्हायला लागला, आणि मग जनरेशन आफ्टर जनरेशन असे नेक्स्ट तयार झाले की त्यांना पाय नव्हते. ओके. ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर अँड आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके. म्हणजे याचा अर्थ काय, जीवन जगत असताना त्यांना ज्या समस्या आल्या ते कॅरेक्टर्स त्यांनी ॲक्वायर्ड केले, आणि ते कॅरेक्टर्स त्यांनी दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केले, आणि जनरेशन आफ्टर जनरेशन तो कॅरेक्टर किंवा ऑर्गन विकसित होत गेला. जसं जिराफला मान उंच करायची गरज पडली, त्यामुळे दुसऱ्या जनरेशनमध्ये ते कॅरेक्टर ट्रान्समिट झालं, आणि दुसऱ्या जनरेशनमधले जे जिराफ होते त्यांची मान आणखी उंच झाली. असं जनरेशन आफ्टर जनरेशन जिराफची मान उंच होत गेली. म्हणजे ॲक्वायर्ड कॅरेक्टर, जे कॅरेक्टर त्यांनी ॲक्वायर्ड केलं ते दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केलं, आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये ते विकसित होत गेलं. धिस थेअरी कॉल्ड द थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. आणि यालाच म्हटलं जातं थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. म्हणजे जीवन जगत असताना जे त्याला कमतरता वाटली किंवा ज्याची गरज वाटली ते कॅरेक्टर त्यांनी दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केलं, आणि ते कॅरेक्टर मग विकसित होत गेलं. त्याला म्हटलं जातं थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. कळलं. मग लॅमार्किझम म्हणजे काय, द ऑर्गन्स व्हेन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन द अर्थ इट हॅज सम, त्याला काय होत असतं, जीवन जगत असताना काही गोष्टींची गरज वाटतं. बरोबर आहे. सम कॅरेक्टर इट हॅज बीन ॲक्वायर्ड अँड धिस ॲक्वायर्ड कॅरेक्टर इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. लॅमार्किझम विचारलं, व्हॉट इज लॅमार्किझम म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम्स acquired the some character while living and these acquired character are transmitted to the next generation. This is called as inheritance of acquired character. काही कठीण नाही. आता डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू द स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू द नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. बघा, लॅमार्कने काय सांगितलं होतं, एखादा ऑर्गन जो आहे त्याचा उपयोग केला तर ते विकसित होतं, ते स्ट्रॉंग होतं, याचा स्वीकार केला जाईल. एखाद्या ऑर्गनचा उपयोग केला तर ते स्ट्रॉंग होतं. बरोबर. परंतु दुसऱ्या जनरेशनमध्ये ते कॅरेक्टर ट्रान्समिट होतं, हे त्यांनी रिजेक्ट केलं. बरोबर आहे. आता त्यांनी सांगितलं की आयन स्मिथ जो आहे त्याचे शोल्डर स्ट्रॉंग होतात, तो वापर करतो, पण त्याच्या मुलाचे शोल्डर स्ट्रॉंग असतीलच असं नाही. ते कॅरेक्टर ट्रान्सफर होतं का, नाही. कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याकरता जीन्स हे रिस्पॉन्सिबल असतात, हे आपल्याला नंतर माहिती झालं. लॅमार्कला ते माहिती नव्हतं. बिकॉज इट हॅज बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय द लँडमार्क थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. त्यामुळे लॅमार्क थेअरी जी आहे ही कॅन्सल करण्यात आली, त्याचा जास्त स्वीकार केला गेला नाही. कारण आपल्याला माहिती आहे की हे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटने सुद्धा सिद्ध झालेले आहे की जे मॉडिफिकेशन्स एखाद्या प्राण्यामध्ये येतात ते मॉडिफिकेशन दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतीलच असं नाही. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. धिस इज कॉल्ड ॲज अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. याला अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हटलं जातं. कोणतं,
लिव्हिंग ऑर्गॅनिझम ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज बीन ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. या जनरेशनमध्ये जिवंत असताना त्यांनी जे कॅरेक्टर ॲक्वायर्ड केलेलं आहे तो नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्समिट करतो. त्याला ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हटलं जातं. बाकीचं आपण